नमस्कार. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. गेली 8 ते 10 दिवस झाले आपल्या येळवी गावामध्ये ज्या आपल्या झेंड्यासाठी आपण जवळपास एक क्षणाचाही न विश्रांती घेता जी आपण पळत होतो किंवा जी आंदोलनं मोर्चा किंवा आपण प्रांतांना बेडीऊनला त्याच्यानंतरनं तहसीलदारांना त्याच्यानंतरनं PSI DSP त्याच्यानंतर इतर लोकांना जी काय आपण ह्याच्याबद्दल अट्टास करत होतो त्या गोष्टीचा आज कुठंतरी 100%च विराम लागला. कारण असं झालं की काल आपण रस्ता रोको आणि मोर्चा काढणार होतो. मग पोलीस प्रशासन असेल किंवा आपलं महसूल खातं असेल ह्याने आम्हाला काय म्हटले की तुम्ही जत बंद आणि मोर्चा करू नका, कारण ह्याच्यामुळं थोडंसं ही व्हायला लागलं आहे, विषय हे चिघळत चाललेला आहे, आपण बसूया आणि काहीतरी आपला मधला मार्ग काढून हा विषय आपण सुट्टा करूया असं त्यांचं म्हणणं आलं. त्याच्यामुळं आम्ही कालचं जत बंद आणि मोर्चा आजचा जत बंद आणि मोर्चा जो आहे तो रद्द केला. त्याच्यानंतरनं मग प्रांत ऑफिसला आमची बैठक झाली. प्रांत ऑफिसला आम्हाला प्रांतांनी बोलवल्यानंतर असं झालं की आमदारही ह्या विषयामध्ये आली होती इथं प्रांत ऑफिसला. सगळ्यांचीच आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं एक मार्ग निघाला की तो झेंडा कायमस्वरूपी तिथंच राहणार, तो झेंडा निघणार नाही. आणि प्लस आपल्याला आमदारांनी हा शब्द दिला आहे की आपण तिथं आपल्या समाज मंदिराच्या खुल्या जागेमध्ये सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी आपल्याला 10 लाखाचा एक फंड देणार आहेत. आणि आमदारांनी आणि प्रांतांनी व इतर अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी आपल्याला ग्वाही दिल्या की तो झेंड्याला कोणीही धक्का लावणार नाही आणि त्या झेंड्याला धक्काही लागणार नाही. त्यामुळं हा विषय 100% इथं संपला. आम्ही सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.